नमस्कार भावांनो बहिणींनो. का हो अंडा घोटाळा ना खायचा? नाही नाही मन नाही खायचं यार. बर खाऊ वाटा ना का? जाऊ द्या मग. मस्त लगे तुमच्या भाषानं बनवलाय आज अंडा घोटाळा. आज मला त्यानं काय स्वयंपाक करू नाही दिला. तुमच्या दाजीपुरती मेथीची भाजी बनवली आणि एक पोळी बनवली. त्याच्या पुरतीच बनवली. मग दर दिवस पोळ्या फेकून द्या म्हणलं तर एकच पोळी बनवायची, जास्त काय पोळ्या बनवायच्याच नाही म्हणलं आज. तर 2 पोळ्याचं पीठ भिजवलं त्याने एकच पोळी खाल्ली म्हणे नको. आणि मेथीची भाजी बनवली होती सुक्की शेंगदाणे लावून, त्याला जशी आवडती तशी. तर जास्त शेंगदाणे नव्हते लावले. मस्त मेथीची भाजी बनवली आणि आमच्यासाठी मस्त अंड्याचा घोटाळा बनवलाय गरम गरम. आता भैयानं आज आम्हाला जेवण करायला 1च्या पुढं टाईम झालाय दोघा मायल्या करायला. तुमच्या दाजीचं जेवण झाले, तुमच्या ताईचं आणि तुमच्या भाषाचं जेवण राहिले. मस्त लगे भैयानं अंडा घोटाळा बनवलाय. पहा कसा सगळं येतंय त्यानं. ते मला हैराण पण करत नाही, मम्मी तू बनवून दे म्हणून. मस्त आयत देतोय बनवून लगे. काकडी कापली, लिंबू कापायचंच राहिले. आता कांदा पण कापून ठेवलाय त्यानं मस्त लगे. आणि पाव पण शेकून ठेवलेत. शेकायचे राहिले का भैया? तर आता शेकायचे राहिलेत. मस्त कापून ठेवलेत मसाला म्हणजे जे आपला घोटाळा बनवलाय ते याच्यात भरून मस्त गरम करून घेईन. भैयाचं काहीच नसतंय मम्मी मला बनवून दे का काही दे म्हणून, काही हैराण करत नाही. आता ते गरम करण आणि आता आम्हाला जेवण करून घ्यायचे. तुम्ही पण या भावांनो बहिणींनो घोटाळा खायला मस्त गरम गरम तुमच्या भाषेच्या हातचा. आता जेवण करायचे तर आता ते पाव गरम करून घेई. जाय बाया तू घे आता पाव गरम करून. आणि मग आता जेवण केल्याच्या नंतर थोडासा व्हिडिओ काढते आता तुम्हाला दाखवायचा होता म्हणून. आज तुमच्या ताईला जेवायला लय उशीर झालता. किती वाजले तो? 1:30 वाजला. लय उशीर झाला लगे. जाय भैया घे पाव गरम करून तू खाय. आता मी जेवले. आता भैयाचंच जेवण राहिले. ते म्हणे मला आत्ताच भूक नाही. यायचं जेवण झाले. मस्त गरम गरम मेथीची भाजी बनवून दिली ती आहे ना. मेथीची भाजी मजा येते ना खायला, चांगली होती मस्त फर्स्ट क्लास. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती म्हणे संध्याकाळी खाईन म्हणे. आता मेथीचीच भाजी बनवून दे म्हणे मला. त्याला मेथीची भाजी आवडते. आणि असं काय नाही रश्याच्याच भाज्या दे का सुक्या दे काहीच नसतंय द्यायचं. नाही आपल्याकडे काही असते हा. खाऊ पिऊ असं काहीच म्हणत नाही तर रश्याचीच भाजी पाहिजे मला का सुक्कीच पाहिजे. मग सुक्कीच बनवली मस्त मेथीची भाजी. थोडेसे शेंगदाणे लावून आणि हिरवी मिरची लावून. जेवण झालेत आता. आणि तशी मजा येते ना खायची पण. हा मग तशीच मस्त लागती ती. मग एक मुंगाच्या डाळीत बी मजा येते. मुंगाच्या डाळीत बी बनवली ना. हा मुंगाच्या डाळीत पण आवडती त्याला. हा? म्हणजे सगळा भाजीपाला आवडते. आमच्या हरसू भैयाला काहीच आवडत नाही. फक्त फुलगोबी आवडती आणि भेंडी आवडती त्याला. त्याच्या भाज्याचं टेन्शन फक्त त्याला अंडे आणून ठेवावं लागते. त्याचं जेवण तसं आहे. लयच जांभळ्या यायला लागल्यात. हा? लयच जांभळ्या यायला लागल्यात. जांभळ्याला काय पैसे लागते का रे? हा? काय हसायला लागली आता? लडू का मग? नाही नाही लढू नको म्हणा. लढणं आपल्याला आवडत नाही. कांदा कापिले तर डोळ्याला पाणी यायला लागले. तर मग डोळा लय उडायला लागलाय आज. काहून? उजवा काय माहिती चांगला नाही का तुमचा डोळा उडणं तो? कोणाला माहिती. मग आता डोळा उडतोय कसा मला माहीतच नाही. ते तुला वाटतंय का लोक म्हणते डोळा उडत आहे खरे असे? हा माझ्या आई सोबत होते तसं. भांडणं होते बाबाचे आणि आईचे. ते खरं असतंय का खोटं? कोण असतं? हा खरं असतं. मला नाही वाटत यार खरं आणि असतं. मुंगूस पानं पण मग आई म्हणती मला हे नाही म्हणती. नाही मला नाही वाटत खरं असते म्हणून. ते अशा खोट्या बात आहे त्या. काहून? डोळा उडत असं झालं आणि तसं झालं आणि ते काय एवढं हे नसते ते. मला तर डोळ्याचा अनुभव नाही काय. तेच म्हणायला लागलं. तू कसं म्हणायला? माझ्या आईला आहे मुंगसाचा याचा. हा तुम्ही मुंगसाचं तोंड पाहत नाही. तुम्ही दोघं नाही पहा. पाहतो मला असं 2-3दा झालंच नाही. तुला नव्हतं सांगलं का? हा मग काय त्याच्यामुळं आहे ना.
आणि इकडं काय आपल्या इकडं काय मुंगूस दिसत नाही, कधीच नाही मुंगूस दिसत आमच्या इकडं. इकडं मुंगसाचं तसं काही टेन्शन नाही, आहे का नाही हा? मुंगसाचं. काय इकडं मुंगूस दिसतच नाही, दिसते तो आहे. जंगलायनं असतील मग. जंगलानं काय हम्म. मग जंगल आहे का इकडं वावरा फावरा ना असते. हा जंगल मध्ये तिथं वाघ असते, वाघ कुठं? जंगल मध्ये हम्म. तू म्हणते जंगलात दिसते. हा? इकडं वाघ आहेत का? आहे ना. कुठे? काय म्हणते त्याला तू म्हणते ते? चिता. पराणी संग्राम. हो तिथं आहे. मग तिथं नाही का वाघ? आहे तिथं आहेत. मग तिथे मग तुम्हाला नाही इकडे वाघ असते. हम्म. हा? आज काय तुमचे दाजी म्हणे मला नाही खायचा अंडा घोटाळा. ते लय भारी बनवतेत, त्याचा मुडा असला तवा बनवतेत ते भारी. वल्ला लसण लागतोय त्याला मग. आणि आम्हाला वल्ला लसण आवडत नाही दोघा मैल्या करायला. लय भारी बनवतेत, आहे का नाही हो? मग कशाला भारी बनवून. बाय गाईज. बाय गाईज म्हणायली मी यायच्या चॅनल मधलं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.